आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. चाळीसगाव तालुक्यातील जामदा परिसरावर अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. भराडी नाल्याने रौद्र रूप धारण करत शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरले. पुराच्या पाण्याने शेकडो एकर शेती जलमय झाली असून उभी पिके वाहून गेली आहेत. विशाल अनंत जाधव आणि अण्णा सखाराम सावंत यांचा तब्बल 3 एकर मका पूर्णपणे नष्ट झाला. कष्टाने उभी केलेली पिके काही तासातच पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुमेरसिंग भगवान पाटील यांच्या शेतातील कपाशीचे पीक आणि कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. साठवून ठेवलेला कांदाही खराब होण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र रघुनाथ पाचपुते यांच्या शेतातील तब्बल 2000 केळीची रोपे पुराच्या पाण्याखाली गेली. केळी लागवडीखाली केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नाले ओढ्यांना पूर आला असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, त्यात निसर्गाचा हा तडाखा, शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. हातात येणारे पीक डोळ्यासमोर वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महसूल आणि कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भराडी नाल्याच्या पुरामुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही पुढे आली आहे. पूर नियंत्रणासाठी ठोस नियोजन करणार का, की प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना अशाच संकटांचा सामना करावा लागणार, याकडे आता प्रशासन आणि शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रतिनिधी प्रमोद राजपूतसह स्वराज्य न्यूज, चाळीसगाव. मी जामदा गावातील रहिवासी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. माझी डोक्या एवढी कपाशी या रुद्र अवतार, या पावसाच्या रुद्र अवताराने पूर्ण नुकसान झालेलं आहे. माझं जवळपास 80 ते 90 कैरीच्या जवळपास तयार झालेली होती. पण आता देवाने काहीच ठेवलेलं नाही. माझी सोलर वाहून गेलं, सोलरच्या प्लेटा गेल्या, विहीर गेली आणि हे कपाशीमधले बाकीची तर कपाशी तिकडे ना त्या साईडची दिसतच नाही आहे. जवळपास ठिबक वाहून गेली माझी. 2 हेक्टर 14 आर जमीन पंकजानंद जाधव तसेच माधवी पंकज जाधव यांच्या वाट्यावर असलेल्या जमिनीमध्ये पूर्ण पाणी आहे.